नमस्कार मंडळी रक्ताची बहीण नसली म्हणजे मग काय झालं? रक्ताची बहीण नसली म्हणजे मग काय झालं? मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जे काही महादेव मुंडे आहेत त्यांच्या पत्नीला, त्यांच्या मुलाला, त्यांच्या आईला न्याय मिळवून देण्याचं काम हे माननीय जरांगे पाटील यांच्या माध्यमातून केलं जात आहे। बरेच लोक म्हणत होते की मनोज जरांगे पाटील हे जातीवादी आहेत। बरेच लोक म्हणायचे की मनोज जरांगे पाटील हे एका जातीला टार्गेट करतात, ते म्हणजे ओबीसी जातीला। परंतु असं होत नाही। मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिक आहेत, ते आता कुठेतरी सिद्ध झालेले। कोणत्या लाडक्या बहिणीला कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे सपोर्ट करत आहेत, त्याचबरोबर जे काही राजकीय लोक म्हणायचे मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे आता कोणी राहिलं नाही, त्याच्या मागे समाज सुद्धा राहिला नाही आणि त्याच्या मागे मराठा समाज, 18 पगड जातीचा जो काही समाज असेल तेही राहिला नाही। अशा बांधवांना मला एक सांगायचं आहे। काय सांगायचं आहे हेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहोत। कारण तर मनोज जरांगे पाटील हे आता सर्वसामान्य लोकांचे म्हणजे काही सर्वसामान्य लोक म्हणजे ज्या लोकांचे आतापर्यंत मुलं वारलेले आहेत, ज्या लोकांनी आतापर्यंत मराठा समाजासाठी आरक्षणासाठी आपला देह अर्पण केलेला आहे, अशा लोकांची मनोज जरांगे पाटील ही भेट घेत आहेत। स्वार्थ तर आहे, परंतु हा स्वार्थ कसा असणार आहे हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहोत। त्याचबरोबर आपण बघू शकतो की संतोष देशमुख यांचा खून झाला, क्रूर हत्या झाली, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नेता समोर येत नव्हता। फक्त जर आले असतील कोणी तर सुरेश धस। सुरुवात जर कोणी केली असेल तर मनोज दादा जरांगे पाटील यांनी। कारण तर जोपर्यंत त्या आरोपीला पकडल्या जात नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती। त्यानंतर कुठेतरी एसआयटी झाली, सीआयडी झाली, काय चौकशा झाल्या आणि त्यानंतर जो काही आका होता तो आका आज जेलमध्ये आहे। त्यानंतर कित्येक तरी वर्ष म्हणजे जवळपास 2 वर्ष संतोष देशमुख यांच्या खुनापेक्षाही जास्त क्रूर हत्या मुंडे साहेबांची करण्यात आली, म्हणजे माधव मुंडे यांची करण्यात आलेली। त्या आईला, त्या वडिलाला, त्या मुलांना आणि त्या पत्नीला न्याय मिळत नव्हता। कित्येक तरी समाजाच्या माध्यमातून आक्रोश करत होती, परंतु कुठेही न्याय मिळत नव्हता। कोणत्याही पोलीस स्टेशनला गेली तर त्या ठिकाणी सहकार्य मिळत नव्हतं। कोणत्याही प्रकारच्या केसेस त्यामध्ये घेतल्या नव्हत्या किंवा तो जो आरोपी होता त्यावरती कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई करण्यात आली नव्हती। मग मनोज दादा जरांगे पाटील यांनी सांगितलं, माझी बहीण आहेस तू, मी कोणत्याही प्रकारचा जल्लोषात वाढदिवस करणार नाही, परंतु माझ्या बहिणीला जो काही न्याय असेल ती मी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर एसआयटी स्थापन झाली, त्यानंतर ते आरोपी पकडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि जोपर्यंत मनोज दादा जरांगे पाटील यांनी सांगितलं की जोपर्यंत त्या आरोपीला पकडल्या जात नाही, त्यांना जेलमध्ये टाकले जात नाही, जोपर्यंत त्याला फाशी होत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे। आता बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की राजकीय लोक जे काय आहेत, ज्यांना आजही समाजाचं काही देणं घेणं नाही, कोणत्या स्वार्थापोटी ते समोर आले होते, त्यांचा स्वार्थ साधला नाही म्हणून मनोज जरांगे पाटील यांना ते सोडून बाजूला पडले। आज कुठे रस्ता रोको असेल त्या ठिकाणी दिसत नाहीत। मनोज दादा जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे गावगाव बैठक घ्या असं सांगितलं तरीही बोलल्या जात नाही, त्या विषयावरती सांगितल्या जात नाही, त्या विषयावरती ज्या पद्धतीने आपली आक्रमक भूमिका असायला पाहिजे ती बजावल्या जात नाही। असे अनेक प्रश्न आहेत। कारण तर त्यांचा स्वार्थ मनोज दादा जरांगे पाटील यांनी साधू दिला नाही, त्यांना जे हवे होतं ते मिळू दिलं नाही। कारण तर समाज विभागला जात होता। जर लोकसभा असेल ही जर निवडणूक लढवली असती तर समाज बाजूला पडला असता। आज मराठा समाज असेल, 18 पगड जातीतील समाज असेल, हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे राहिला नसता। दुसरा विषय, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला काय मिळालं, असे बरेच काही प्रश्न होते। परंतु ज्या पद्धतीने मनोज दादा जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा मुद्दा घेण्यात आला, आरक्षण हे ओबीसीत मिळावं असा एक अट्टहास केला, त्याला कुठेतरी यश मिळालं। कित्येक तरी मराठा बांधव आज मुलं ओबीसीतून आरक्षण घेतात, ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानंतर नोकरी सुद्धा मिळते। कोणी एसपी बनते, कोणी डीएसपी बनते, कोणी पोलीस अधिकारी बनते, तर कोणी इंजिनियर बनते। असे अनेक उदाहरण आहेत की मनोज दादा जरांगे पाटील यांच्या ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानंतर त्यांना चांगल्या पद्धतीची नोकरी मिळाली। आज आपण कितीही कष्ट केले, कितीही प्रयत्न केले तर आपला मुलगा 90% घेऊन आज घरी होता। आपण आपली जमीन विकली तरी त्या मुलाचं डोनेशन सुद्धा भरलं जात नाही। एका वर्षाला जर मुलगा 10वीत असेल
तर त्या मुलाला कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाख रुपये खर्च येतो. कुठून भरायचा? शेतकऱ्यांच्या मुलांसाठी पैसे कुठून आणायचे? शेतकऱ्यांनी पैसे कुठून आणायचे? असे अनेक प्रश्न होते. परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांचा स्वार्थ कुठे होतं? या समाजाला, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे, केंद्राचं मिळालं पाहिजे, राज्याचं मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाचं कुठेतरी चांगलं झालं पाहिजे, ही भूमिका मनोजदादा जरांगे पाटील यांची होती. तो त्यांचा स्वार्थ होता. म्हणून तर कोणताही राजकीय नेता, ओबीसी बांधव असतील, जे काही मुंडे आहेत, माधव मुंडे यांचा खून झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती बोललं जात नव्हतं. फक्त एकमेव मनोजदादा जरांगे पाटील आहे की त्यांनी तो उठाव केला. त्या आईला, त्या बहिणीला, त्या मुलीला, त्या मुलाला न्याय मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मनोजदादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून झालेले. ओबीसी नेते म्हणणारे आज कित्येक तरी बाहेर पडलेले, राजकीय लोकांची पोळी भाजल्या गेली नाही, तेही बाहेर पडले. परंतु मनोजदादा जरांगे पाटील हे ठाम राहिले, म्हणून त्यांच्या पाठीमागे समाज आजही आहे. त्याला महत्वाचं कारण म्हणजे तो त्यांचा प्रामाणिकपणा. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ त्यांनी साधला नाही. कोणत्या प्रकारचा आत्मविश्वास किंवा जो काही पैसा असेल, लत्ता असेल, संपत्ती असेल किंवा प्रतिष्ठा असेल, ती कधीही त्यांनी बाळगली नाही. म्हणून आजही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे निश्चित समाज आहे. त्या बांधवाला सांगायचं की आज तुम्ही एखाद्या पक्षाचं काम करत असाल, हरकत नाही, ते तुमचं काम आहे, तुम्ही नेता आहात, मला ते करावंच लागणार आहे. परंतु समाजाचं कुठेतरी भलं केलं पाहिजे. ज्या समाजाने आपल्याला मोठं करेल, ज्या समाजाने आतापर्यंत आपल्याला खुर्ची दिली, या समाजाचं आपण कुठेतरी भलं केलं पाहिजे. म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीला खांद्याला खांदा भिडवून काम केल्याशिवाय राहणार नाही, अशी एक भूमिका घेतली पाहिजे. मराठा समाजाचं आपण भलं केलं पाहिजे, अशी आपण एक भूमिका घेतली पाहिजे. या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.